राज्यात निर्माण झालेल्या गॅस तुटवड्यावरनं विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत. विधानसभेतही गॅस तुटवड्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी विरोधकांनी सरकारच्या विरोधात आंदोलन करत निषेध केलेला आहे. पाहूयात हा रिपोर्ट. सरकार निवेदन देत नाही, बाहेर बोलतो सरकार. अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्री महोदय काल नागपूरमध्ये बोलले. पाईपद्वारे जो आपण गॅस देतोय तो आणि LPG याचा मुबलक साठा आहे. दुर्दैव एका गोष्टीचं आहे की भारत सरकार आणि राज्य सरकार ही कबूलच करायला तयार नाहीये की तुटवडा आहे. सुप्रिया सुळेंच्या बोलण्यामध्ये आणि आम्ही जे बोललो ते त्यांच्या ऐकण्यामध्ये मला असं वाटतं कुठेतरी गॅप मला दिसते आहे. इराण इस्रायल युद्धाची आग 17 दिवसानंतरही कमी न झाल्यानं याचा देशावर मोठा परिणाम होतोय. महाराष्ट्रात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं राजकारण तापलंय. विरोधकांनी सभागृहात मुद्दा उपस्थित करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राज्यात गॅसचा तुटवडा असून मुख्यमंत्री खोटं का बोलतायत असा सवाल नाना पटोलेंनी केला. दरम्यान यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी विधान परिषदेत याबाबत निवेदन दिलंय. केंद्राच्या म्हणण्यानुसार गॅसचा मुबलक साठा असून कुणीही पॅनिक निर्माण करू नये असं आवाहन छगन भुजबळांनी केलंय. गेले दोन आठवडे आम्ही विधानसभेत प्रश्न उपस्थित करतो, निवेदन सरकारने जाहीर द्यावं, पण सरकार निवेदन देत नाही, बाहेर बोलतो सरकार. अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्री महोदय काल नागपूरमध्ये बोलले. माझा मुद्दा आहे की सरकारने या गोष्टीवरचं निवेदन द्यावं. आणि अध्यक्ष महाराज, हा महत्वपूर्ण विषय आहे. विद्यार्थ्यांचा विषय आहे. सरकारने या ठिकाणी निवेदन द्यावं. केंद्राने सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे मुबलक LPG आहे, त्यामुळे LPG आणि PNG पाईपद्वारे जो आपण गॅस देतोय तो आणि LPG याचा मुबलक साठा आहे. त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही आणि कुठेही त्यामुळे पॅनिकी होऊन रांगा लावणे किंवा ब्लॅक मार्केटिंग करणे वगैरे हे होता कामा नये. महाराष्ट्रात सिलेंडरसाठी ठिकठिकाणी नागरिकांची लाईन पाहायला मिळते. मात्र दुसरीकडे विरोधक अफवा पसरवतोय असा आरोप सत्ताधारी करताय. मात्र जमिनीवरचं चित्र हेच सांगतंय की राज्यात गॅसचा तुटवडा आहे. याच मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्य आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलंय. गॅसचा तुटवडा असल्याचं सरकार का कबूल करत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनीही सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिलंय. मुलांचं अन्नधान्य किंवा आश्रमशाळा असतील, इथे कुठेही कमतरता होता कामा नये, पण तशी परिस्थिती दिसत नाही. आणि दुर्दैव एका गोष्टीचं आहे की भारत सरकार आणि राज्य सरकार ही कबूलच करायला तयार नाहीये की तुटवडा आहे. म्हणजे ही जी महत्त्वाची माहिती आहे ही का सरकार लपवते, का सरकार वास्तवतेपासून का दूर आहे, हे मला समजत नाही. सुप्रिया सुळेंच्या बोलण्यामध्ये आणि आम्ही जे बोललो ते त्यांच्या ऐकण्यामध्ये मला असं वाटतं कुठेतरी गॅप मला दिसते आहे. केंद्र सरकारने वारंवार घरगुती गॅसच्या संदर्भात कुठलाही तुटवडा नाही, घरगुती गॅस आम्ही सर्वांना उपलब्ध करून देतो आहोत. त्याकरता प्रतिदिवशी जेवढे सिलेंडर आपल्याला लागतात ते आमच्याकडे उपलब्ध आहेत हे सांगितलेलं आहे. त्यासोबत कमर्शियल गॅसच्या संदर्भात त्याला आपण सेकंड प्रायोरिटी दिलेली आहे, त्याला फर्स्ट प्रायोरिटी दिलेली नाही आहे. याच मुद्द्यावरून संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचं आवाहन केलं. सर्वपक्षीय बैठक बोलावून गॅस टंचाई संदर्भात चर्चा करावी असं मत यावेळी राऊतांनी व्यक्त केलं. महाराष्ट्रात थोड्याफार प्रमाणात गॅस टंचाई निर्माण झालेली असून 25 दिवसानंतर घरगुती सिलेंडर मिळत नसल्याचं नवनाथ बन यांनी सांगितलंय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ही भूमिका घ्यायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती उद्भवणार आहे भविष्यात त्या संदर्भात सर्व पक्षाच्या नेत्यांना एकत्र बोलवून गांभीर्यानं चर्चा करणं गरजेचं आहे. विधिमंडळात चर्चा केली पाहिजे दोन्ही, आणि त्यासाठी दोन्ही विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक केली पाहिजे हे सगळे विषय मांडण्यासाठी. आणि तुम्ही ते काहीच करत नाही. महाराष्ट्रामध्ये घरगुती गॅस वितरण व्यवस्था अतिशय सुरळीत आहे. काही ठिकाणी थोडीशी अडचण निश्चितपणे होते, परंतु नागरिक त्याला सहकार्य करतात. हॉटेलमध्ये देखील काही प्रमाणामध्ये लोकांना त्रास होतोय, परंतु या संकटाच्या काळामध्ये सरकारसोबत उभं राहण्याचं काम
हॉटेल व्यावसायिक करतायत, लोक देखील करतायत आणि 25 दिवसाच्या आत घरगुती गॅस सिलेंडर लोकांना मिळण्याची सोय सरकारकडनं केली जाते. याच गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. दरम्यान यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली असून सरकारनं महाराष्ट्रातील जनतेला दिलासा द्यावा, गॅस टंचाईबाबत सरकार खोटं बोलत असल्याचं म्हणत शशिकांत शिंदेंनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. ही सुरुवात आहे आणि सुरुवात होत असताना सरकारने या आंदोलनामध्ये गांभीर्याने लक्ष घेऊन ताबडतोब या टंचाईच्या संदर्भातला खुलासा करणं गरजेचं आहे. केंद्र आणि राज्य सरकारने खुलासा करणं, सामान्य जनतेला दिलासा देणं गरजेचं आहे. पण खोटं बोल, रेटू बोल अशा प्रकारची पद्धत असलेलं सरकार गरिबांसाठी गांभीर्याने नाही, म्हणून आम्ही आंदोलन करतोय. तर तिकडे कोल्हापुरात गॅस टंचाई निर्माण झाल्यानं काँग्रेस आक्रमक झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चुलीवर जेवण बनवून काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. गॅस टंचाईवर लवकर तोडगा न काढल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसकडून देण्यात आलाय. 400 रुपयाला गॅस मिळायचा, आता 900 रुपयाला मिळतोय. त्यानंतर व्यावसायिक आग 1900 रुपयाला मिळतोय. ही दरवाढ तर आहेच. या दरवाढीनं सर्वसामान्य माणसांचे कंबरडं मोडलेलं आहे. आणि आज आपण पाहिलं तर अगदी पत्रकार असतील किंवा नोकरदार असतील, विद्यार्थी असतील, कोणी असेल, जे घरी जेवू शकत नाहीत, घरी जेवायला जाऊ शकत नाहीत, डबा आणू शकत नाहीत, ते ज्या त्या ठिकाणी या ठिकाणी जेवायला बाहेर आपल्याला खानावळीमध्ये दिसतात. त्यांना आज जेवणाची पंचायत झालेली आहे. राज्यात सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानं जनता गॅसवर आली आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये सिलेंडर मिळावा यासाठी नागरिकांनी लाईन लावली आहे. अनेक ठिकाणी काळाबाजार झाल्याच्याही घटना समोर आल्या. त्यामुळे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.